आईला ज्वारीला उंदीर लागलाय का माणसं लागली ती काय कळे ना. मी काय म्हणतोय आता की गावातल्या कोंबड्या खाऊन खाऊन गावातल्या कोंबड्या संपल्या. रातन दिस लगा डालगी चुरून नेले आपण. आता मला वाटतं ही ज्वारी काढायला घेऊ आपण. ही ज्वारी काढायला घेऊ आणि ही ज्वारी काढली की नाही ह्याच पैशात आपण कोंबड्या आणू बाहेरच्या गावात नाही विकत. अरे हो, पण ही कुणाचं आहे काय आपल्याला बघितलं पाहिजे तर मालक चोपटलं आपल्याला धरून. अरे मालकाला विचारू की कोण आहे हाळे मारून इथं आणि कार्यक्रम घेऊ लगेच रातोरात. ज्वारी पण चांगली होईल त्याला. हा तुला ऐकू येते का? हा कोण राही काय करता इकडे? बंडू पाहून तुम्हाला बी आमची ज्वारी का एकतर लेगा ज्वारीला लागलाय उंदीर आणि तुम्ही आमच्या ज्वारीला आलाय लाडबाडाय. ती काय म्हणते रे, सुंदीर लागला. अरे बहिरे आप्पा सुंदीर नव्हे उंदीर वय उंदीर लागलाय म्हणते. पण उंदीर लागणार आता ह्या दिवसात उंदीर लागते. अरे उंदीर लागलाय का तुम्ही दोघं लागलाय आता काय आप्पा काय बनणार ते पाहुणं तुमचं? आपल्यावर नाव घेते काय कोणतरी करून गेलेलं दिसते बघ बाबा, नाही तर आपल्या ठोकल ती. थांब तू आप्पा जरा. बंडू पाहुणे हा? मी काय म्हणतोय की ज्वारी काढाय घेऊ का तुमची? तुमच्या बापाने कवळी ज्वारी काढली होती का? काय झालंय विषय पाहुण्यांना सांगतोय ह्या ती पाहुणं ऐकून घ्या. तापतय माझ्यावर मारणाचं. अहो पोटा पाण्याचं लय अवघड झाले आता. काम नाही धाम नाही. या आप्पाची बायको गेली आप्पाला सोडून. त्याच्यामुळे त्याला स्वयंपाक मला रोज द्यावा लागतोय घेऊन घरी कुठनं तरी आणून. ही 4 पैसे येतील आम्हाला. तुमची पण ज्वारी निघेल का नाही आता पोटा पाण्याला तुमच्या? भेटू पाहुणं उपतो का तेवढं? उपता की ना आमच्या हे करा आता तुम्ही. पाहुण्याला काही लगेच तापतंय बरं का. मी काय म्हणतोय पाहुणं तुम्ही एक काम करा आता. ही ज्वारी ठरवून द्या आत्ताच आणि उद्या त्याला रातोरात झोपवतो ज्वारी बी झोपवा आणि त्या ज्वारीला आम्हाला बी झोपवा तुम्ही. कुणाला झोपावते? झोपावायचं नाही म्हणत ती. ज्वारी झोपवा म्हणते. ज्वारी झोपवा ती आता एक काम केलं पाहिजे की पाहुण्याला सांगू कोप टाकून दे. निदान लय चोप दिला आपल्याला ती. बरं पाहुणं, तुम्ही झोपायचा विषय काढलाय ना, आम्हाला एक कोप टाकून द्या. गावात बी आम्हाला कटाळा आलाय सगळ्यांचा. पार गावात आम्हाला नासकी म्हणते ती. मच्छर चावती मच्छर बी गावातले आणि हिरव्या वातावरणात कसं छाप बी चांगली लागते आहे का नाही बाबा? कुपीपेक्षा तुम्हाला आरशीची घरच बांधून देतो की इथं. आईला एक नंबर काम होते बरं का. पाहुण्याला का तुझं लई जोरात आहे. तेवढ्या माझं 90 सोय करायला लाव. काय म्हणलं मला बी ऐकायचं. ही म्हणते आरसीचे घर बांधून देतो. एवढं मोठं कशाला? बारीक कोप आपल्याला कुठं झोपाय पुरतं बाद झाले. मी काय म्हणते झोपायला जाऊ दे. माझी 90 सोय लावायला लाव पाहुण्याला. पाहुणं ज्वारी काढून तुम्ही म्हणताय झोपायचं, तर आम्हाला काय लागतं? संध्याकाळचं 2 किलो मटण लागतं. ह्याला काय द्यायचं तर द्या. आम्ही आपल्या इथं राखण राहू तुमच्या ज्वारीला. आम्हीच आहे सकाळ धरून उपाशी. अरे पाहुणं तुम्ही वाईज मोहर जावा. आम्ही लगेच विचार करून येतो ज्वारी कधी काढायची ती. तुम्ही व्हा मोहर. मी पुढे जायचं ना आता. बरं का पाहुणं, तुम्ही जरा वाईज मोहर व्हा तिकडे. आम्ही जरा ज्वारी कधी काढायची चर्चा करून आलो. बरी माझ्याच वावरात चर्चा करताय. तिकडे बाहेर जाऊन चर्चा करायची. पाहुणं तुझं करते. मी काय म्हणते या अंगला बाटू दिसते ती तरी काढून घेऊ की म्हणावं. रसनी होईल. पैसे द्या 2000 रुपये म्हणाव. बाटू काढायला 4000 रुपये घेते ती एकरातलं. म्हणजे माझ्या 90 सोय होईल. आता माझा हात लागला लाटा कापायला. मी काय म्हणतो ऐक, याचा राहिलेलं त्यानं गोळा केले टाकले की त्याला विचारू गोळा करू आणि नेऊ. कुठे नेऊ? गोळा काय करायची? कोणाची मशीन देऊ? तुझं बी होईल सोय, त्याची तुझी होईल, काय होईल. गोळा केलेलं गोळा करू. मी काय म्हणतोय गोळा भर चल. त्याला विचार पहिला आधी. बाटोक देणाऱ्या म्हशीवर त्याला म्हणावं रोज लिटरभर दूध देणार असलं तर लगेच घेऊन येतो म्हणावं. पाहुण्याला तुझ्या धावतो हिसका माझा आता. पाहुण्याला हिसका धावतो. देखाळ मारलं तर तुला पळायचं नाही, मला ऐकायला येत नाही. त्यापेक्षा शांतच राहा. मग मी जातो. नको थांब. पाहुण्याला आपण विचारू गोड बोलून. पाहुणं बसले तिथं. पाहुण्याला तर गोड बोलून विचारू ती राहिलेलं गोळा केलेलं आम्ही नेऊ का? चल ती बाटो काढले ती तेवढी नेऊ का घरी?
बाटूक बी न्या ना आम्हाला बी न्या होता घरी आल्या का? तुमच्या